तर हाय नमस्कार मित्रांनो, आता आम्ही गावावरून निघलेलो आहे आणि आता वाजते सध्या 10:15 वाजलेले आहे. आता पुण्यासाठी निघलेलो आहे. आता समृद्धीवर आहे सध्या आम्ही, तर निघालो आहे हळूहळू. तर बघू आता संध्याकाळी पुण्याला किती वाजता पोहोचतोय. ओजशी पण आता उठले झोपेतूनच, ओजशीला तिकडून पण आणले आम्ही आणि पुण्यावरून पण झोपेतून आणलं होतं. तर चला आता समृद्धीवरून निघालोय हळूहळू, आता काही टेन्शन नाही. तर हे बघा मित्रांनो, आता आलोय आम्ही समृद्धीवर. समृद्धीवर गाडी चालवण्याचा एक वेगळाच आनंद आहे, पण काही टेन्शन नाही. मागं पुढं कोणी नाही, फक्त ऍक्सिलेटरवर पाय ठेवायचा, कमी जास्त करत आपलं 80-100 मध्ये चला हळूहळू हळूहळू. काही टेन्शन नाही. आता काय आम्ही बराबर जेवायला वगैरे सगळं आणलेलं आहे करून, कारण की मागच्या वेळेस थोडा त्रास झाला होता येताना परवाच्या दिवशी. कडक कसं समृद्धीवर कुठंच जेवायला वगैरे असं जवळपास नाही 100 किलोमीटरवर. तर त्यामुळं पाणी वगैरे सगळं आणि नमकीन वगैरे वजशीच्या नानाचे घरचेच दुकान आहे, तर चांगलंच खायला वगैरे सगळं आणले आणि स्वयंपाक बनवून पण आणलेला आहे, टिफिन वगैरे. आता जिथं भूक लागली तिथं आपल्याला थांबता येते आणि काही टेन्शन नाही आहे. संध्याकाळी मला वाटतं एक 7-8 वाजेपर्यंत आम्ही पुण्याला पोहोचणार असं वाटतंय. तर बघू, हळूहळू जायचं, आपल्याला काही घाई नाही, गडबड नाही. जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ व्यवस्थित आपल्याला निघायचं आहे. तर चला, समोर काढतो तुम्हाला आणखी अपडेट. तर मित्रांनो, मला एक इन्फॉर्मेशन विचारायचं आहे. जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर कोणी तर मला काय विचारायचं आहे, तर मित्रांनो, आपण गाडीमध्ये प्रेशर किती ठेवलं पाहिजे. आता मी हवा वगैरे चेक केली थोडं शेलू बाजारच्या आधी, तर माझ्या गाडीमध्ये 50-50 हवा होती 4 टायरमध्ये. तर मला वाटतं त्यावेळेस गाडी थोडी फास्ट चालत होती. आता गाडी थोडी स्लो चालायला लागली आहे, तेवढ्या ॲक्सिलेटर दाबतोय. तर मला काही याच्याबद्दल तेवढी माहिती नाही आहे, कारण की आपलं नवीन नवीन काम आहे. जर कोणाला माहिती असेल की हायवेवर वगैरे किती प्रेशर ठेवायला पाहिजे आणि काय, त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगितली तर बरं होईल मला. जर कोणाला माहिती असेल तर नक्की मला कळवा. तसं मी आता एकदा परत मला कुठं एअरवाला दिसलं तर मी तिथं परत एकदा हवा चेक करणार आहे, कारण की थोडं गाडी दबून चालते, थोडं मला हवा चेक करावं लागेल एकदा. तर कोणाला माहिती असेल तर मला नक्की एकदा कमेंट करून सांगा, कळवा, थोडी मला पण हेल्प होईल. तर मित्रांनो, आता आम्ही सिंदखेड राजाजवळ आलेलो आहे. 11:50 झाले जवळपास. जशी काय करते बाळा, भूक लागली. तर आता आम्ही मित्रांनो थोडं थकलेलो पण आहे सगळेच, आणि आम्हाला भूक पण लागली. तर आता दुसरं बेटचं हॉटेल होतं ते मागं गेले, तिथं काय आम्हाला भूक लागली होती, पण आता भूक लागली. तर आम्ही विचार केला की आता घरूनच आणले चपाती वगैरे भाजी वगैरे बनवून. तर आता जेवण वगैरे करून घेतो. आता मी इथं आम्ही, आणि थोडं थकल्यासारखं वाटतंय. गाडी चालवणं पण काही एवढं सोपं काम नाही आहे. थोडंफार ठीक आहे, पण लॉंग रूटला थकते माणूस. तर 400-500 किलोमीटर जायचं म्हणल्यावर थकते. तर आता जशी पण बाय करते. भूक लागली म्हणते. संध्याकाळी काय माहिती किती वाजता पोहोचतोय. आता थोडं जेवण करून मला एनर्जी भेटेल, थोडा जेवण वगैरे करून. एवढं पण नको करू प्रेम, मी खातो माझ्या हातानं. तर बायको बघा. तर चला मित्रांनो, आता करतोय जेवण आणि थोडा फ्रेश होतो आणि निघतो मग इथून अर्ध्या तासामध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही बघा संभाजीनगरच्या समोर आलेलो आहे. आम्ही नगरच्या जवळपास आले. आणखी 150 किलोमीटर आणखी इथून पुणे दाखवते. आता वाजले 3:30-4 वाजले आणि आता आम्ही बरंच थकलेलो आहे. आता आम्ही बघतोय कुठेतरी उसाचा रस वगैरे प्यायचा, नाही तर चहा वगैरे, तर थोडा फ्रेश वाटेल. आणि चांगला हात बसलेला आहे गाडीवर. आता थोडा कॉन्फिडन्स आलाय मला, चांगलाच कॉन्फिडन्स आलाय. आता सिटीमध्ये वगैरे संभाजीनगरमध्ये पण गाडी चालवली समृद्धीवर उतरल्यावर, तर थोडं बरं वाटलंय मनाला. आता काही टेन्शन नाही. गावाकडून जाऊन मला तर एक फायदा झालाय, गाडीवर हात बसलाय माझा चांगला, नाही का. तर असा विषय आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला अपडेट. हा, उसाचा रस गेलाय का?
ठीक आहे, येईलच ना उसाचा. कारण की हे बघा मित्रांनो, ओजस्वी एकदम थकलेली आहे. ओजस्वीला खूप राग येतोय, कुठेतरी थांबू म्हणते. तर मी विचार करतो नाही का, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण पुण्याला पोहोचलो तेवढं बरंच आहे नाही का. तर चला बघू आता. उसाचा रस इथं आहे का बघ बरं, पिऊ आपण उसाचा रस. नाही का इथं, पण वाटते मला इथं असेल बहुतेक. चला, इथं पण नाही उसाचा रस. आम्हाला भेटेल 1-2 किलोमीटर समोर, कारण की इकडं राहणारच उसाचा रस कुठेतरी जवळपास. तर चला मित्रांनो, करतोच तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, आम्ही व्यवस्थित घरी पोहोचलेलो आहे. बऱ्याच लोकांना काळजी होती, नवीन ड्रायव्हर आहे घरी, पुण्याला रिटर्न जातो का नाही आणि घरी व्यवस्थित येतो का नाही. तर व्यवस्थित घेऊन पण गेलो आणि व्यवस्थित घेऊन पण आलो. आणि आम्ही इथं पुण्याला 8 वाजता पोहोचलोय. 8:05 आली. आम्ही डायरेक्ट रूममध्ये आलोय. म्हणजे घरून निघालो होतो आम्ही 9-9:30 वाजता, आणि इथं म्हणजे आम्हाला 11 तास लागले जवळपास. आणि रोडने थोडा म्हणजे आराम पण केलाय आम्ही. बराच वेळ थांबलोय, कारण की ओजस्वी थकली होती खूप. ओजस्वीची मम्मा आणि मी पण थकलो होतो, त्यामुळं बराच वेळ आम्ही थांबलो होतो. तर आता व्यवस्थित घरी पोहोचलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.